मग तर आंदोलनं करताना थोडंसं बॅलन्स राहून आंदोलन व्हावं असं मला वाटतं. मूळ प्रश्न बाजूला राहतात आणि दुसरेच प्रश्न मध्ये येतात. ठीक आहे, राग, लोभ एखाद्या नेत्याविषयी आपल्याला येऊ शकतो, आला नाही पाहिजे असं मी म्हणणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट आपलं आंदोलन आहे. वाटतं त्याच्यावर एकाग्रता केली पाहिजे. सागर बंगल्यावर गेलं, ठीक आहे, लोक येतील, बंगल्यावर बसतील, परंतु आपला प्रश्न सुटणार आहे का हा माझा प्रश्न आहे. मला वाटतं प्रश्न सोडवण्याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावं असं मला वाटतं. भाजपच्या नेते मंडळींच्या देखील आता प्रतिक्रिया येतात. ते म्हणतात की मनोज जरांगे पाटलांचा खरा चेहरा आणि खरा उद्देश जो आहे तो आजच्या या सगळ्या कृतीतून उघड झालेला आहे. खरं तर एक त्यांची जी भूमिका वाटते मला ओव्हरऑल, की भारतीय जनता पार्टी दुटप्पी पद्धतीनं काम करते. एकीकडं काही मंत्री एका आंदोलनाची एक भूमिका मांडतात, काही मंत्री आंदोलनाच्या विरोधात भूमिका मांडतात, आणि दोन्ही लोक निवडणुकीच्या हेतून किंवा राजकीय हेतून दोन्हींचा वापर स्वतःसाठी करायचा. खरं तर चेहरा भारतीय जनता पार्टीचा हा आहे. करायचा तर सगळ्यांनी विरोध करावा, नाही तर सगळ्यांनी सपोर्ट करावा ना. भुजबळांना इकडे कामाला लावायचं, बाकीच्यांना इकडे कामाला लावायचं, मग यांनाही चूज करायचं, यांनाही चूज करायचं. कसं आहे, असं केल्याने एक तर फायदा होईल, नाही तर आधे इधर आधे उधर आधे मेरे साथ शोलेमध्ये कसं आहे तसं होण्याची शक्यता असते भारतीय जनता पार्टीची. असंही होऊ शकतं. ते ना ओबीसीचं समाधान करू शकले न मराठ्यांचं, मग आधे इधर आधे भाजप के साथ रहेंगे की नाही रहेंगे याचा सुद्धा विचार भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे असं मला वाटतं. मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळतच जातो. मला वाटतं याचा राज्यकर्त्यांनी सरकारने विचार करावा. तुम्ही नोटिफिकेशन काढलं कुणबीच्या विषयी, तुम्ही 10% आरक्षण देण्याची भूमिका घेतली, तरी जनतेमध्ये क्षोभ का, जनतेमध्ये रोष का,